एक गोड स्वप्न. पुणे प्रीमियर लीग 2025, इंडिया कप, NB ट्रॉफी, SRPL, सांगवी प्रीमियर लीग, मुळशी प्रीमियर लीग, DDPL, मानाचा करंडक ह्या पुण्याच्या वैभवशाली स्पर्धा. या आधीच्या ह्या स्पर्धांमुळे पुण्यामध्ये क्रिकेटचा दर्जा खूप वाढला. ह्या सर्व आयोजकांचे मनापासून कौतुक केलंच पाहिजे. इतकं क्रिकेट सुरू असताना मनात एक खूप मोठी इच्छा कायम होती. एक स्वप्न कायम पाहत होतो. ज्या क्रिकेटनं खूप सन्मान दिला, खूप खूप नाव दिले, त्या क्रिकेटसाठी अजून देखील खूप काही करायचं आहे. विशेष करून आपल्या सर्वांचं पहिलं प्रेम हाफ पिच क्रिकेट. फुल पिच टेनिस क्रिकेटला मिळालेले ग्लॅमर पाहून खूप आनंद झाला. क्रिकेट असंच पुढे जात राहावं आणि टेनिस क्रिकेट खूप मोठे व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना. अनेक खेळाडू हे हाफ पिच क्रिकेट खेळून प्रकाश झोतात आले. त्यांचे खूप खूप अभिनंदन. आपल्या सर्वांना प्रेम देणाऱ्या क्रिकेटला, नाव देणाऱ्या क्रिकेटला, सन्मान देणाऱ्या क्रिकेटला, जीव लावणारे भावासारखे मित्र देणाऱ्या क्रिकेटला प्रथमतः मानाचा मुजरा. स्वप्न होतं हाफ पिचच्या खूप मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्याचं, त्या स्पर्धेसाठी काम करण्याचं, क्रिकेट नावाच्या देवाचं ग्राउंड नावाच्या मंदिरात येऊन समालोचन करून पूजन करण्याचं स्वप्न. आणि अखेर ती संधी मला मिळाली. पुणे प्रीमियर लीग 2025 रोहित दादा लायगुडे यांच्या माध्यमातून. आणि संपूर्ण PPLच्या टीमचे कौतुक करावं तेवढं कमी. त्यांनी फक्त स्पर्धा नाही घेतली, त्या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व क्रिकेट खेळाडूंची त्यांनी PPL स्पर्धेची स्वप्न पूर्ण केली. स्पर्धेचा दर्जा खूप जास्त उच्चस्तरीय होता. कोणतीही कमतरता राहणार नाही ह्यांची मनोभावे रोहित दादांनी काळजी घेतली होती. खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पाहून सर्वांचे डोळे दिपले होते. डोळ्यात प्रत्येकाच्या आनंद आणि उत्साह होता. PPL आयोजकांनी जे केलं ते मी आतापर्यंत न पाहिलेलं नियोजन होतं. सर्वजण मनोभावे ह्या क्रिकेटच्या कुंभमेळ्यासाठी तयार झाले होते. 1 महिना आयोजकांना वेळ हवा होता. तयारीसाठी इतका वेळ का घेतलाय हा प्रश्न माझ्यासह सर्वांच्या मनात होताच. पण सोबतच लिलाव सोहळ्याचा मिळालेला आनंद सांगत होता, सब्र का फल मीठा होता है. त्या 1 महिन्यामध्ये काय काय झालं हे कदाचित सर्वांना माहीत नसेल. मीडिया कार्ट या सोशल मीडिया कंपनीच्या माध्यमातून स्पर्धेची मार्केटिंग दर्जेदार झाली. खेळाडूंचं एकत्र येऊन सराव, संघाचे टी-शर्ट डिझाईन, स्पॉन्सर्सच्या भेटीगाठी, नवीन काही संकल्पना, संघ मालकांना त्यांनी जे दिले त्यापेक्षा त्यांना जास्त काहीतरी देऊन सन्मानित करण्याचा पुरेपूर प्रयत्न. अजून बरंच काही जे मला देखील माहीत नाही. हे सर्व चालू असताना खेळाडू प्रॅक्टिस करत होते, मेहनत घेत होते. पण खरी तारेवरची कसरत केली ती म्हणजे रोहित लायगुडे आणि संपूर्ण PPL आयोजक परिवारानं. अशा वेळेला काही आयोजक म्हणतात, मेरे सामने काफी मुश्किलें हैं, मैं अकेला हूं. PPL टीम म्हणत होती, मैं अकेला ही काफी हूं. रोहित लायगुडे ह्याच्या ह्या झुंजार खेळीसाठी एक ग्रँड सॅल्यूट. इथे लढाई संपली नाही. स्पर्धा सुरू झाली तशी पहिली झुंज लागली ती पावसाशी. पावसामुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्या. पण आयोजकांची मेहनत आणि खेळाडूंची देवाजवळ केलेली प्रार्थना ह्यामुळे पावसाला हार मानावी लागली. आणि आपली पहिले पुणे जिल्हा खेळाडूंकरिता हा पिच सर्वात मोठे व्यासपीठ तयार झाले. सर्वात सुंदर ट्रॉफी, फटाक्यांची आतिषबाजीनं मैदानाला दिवाळी लक्ष्मी पूजनचं स्वरूप आणून दिलं. नंतर पाहिला तो खेळाडूंचा खेळ. सर्व संघ मालकांचा प्रत्येक खेळाडूला असलेला सपोर्ट, सुंदर असे ग्रास मैदान, आंतरराष्ट्रीय बाउंड्री, LED स्क्रीन, tenniscricket.in सारखे दर्जेदार लाईव्ह प्रक्षेपण, शैलेश सरांचे शैलीदार समालोचन, स्वराज पोकळे, साहिल चाकणकर, शुभम रायकर, विशाल पोकळे, शिवराज भरले, कानिफ कुंभार, अमित जंगम, ओम वारे, परशुराम मरगळे, श्रेयस गव्हाणे, सुधीर शिर्के, आयुष गाडे, परेश जाधव, अक्षय निर्मल, प्रकाश पवार, ओम दनेज, विशाल चव्हाण, बलराम तापकिरे, अभि कवडे यांनी खूप छान काम ह्या स्पर्धेमध्ये केले.
कुणाल काकडे यांनी मैदानाच्या आत कोणती कमतरता राहणार नाही ह्याची काळजी घेतली. सर्व पंच, समालोचक, साऊंड, लाईट फोटोग्राफर, सोशल मीडिया टीम, PPLचे रोहित दादाच्या पाठीशी असलेले मित्रपरिवार या सर्वांनी खूप छान काम ह्या स्पर्धेमध्ये केलं. यांनी मैदानाच्या आत कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घेतली. 7 दिवस आयोजकांची बरीच धावपळ कमी केली आणि टेक्निकल टीमनं छान काम पूर्ण केलं. प्रत्येकानं त्याची जबाबदारी खूप छान पार पाडली, म्हणून इतकी मोठी स्पर्धा पार पडली. सर्व संघ मालकांचे विशेष आभार. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी मोलाचा वाटा त्यांनी उचलला. निलेश भाऊ गिरमे, राहुल दादा बांदल, रवी भाऊ धंगेकर, अनिल पोकळे व अनेक बक्षीसदाते ह्यांनी ह्या स्पर्धेचा पाया रचला. तसेच रोहित दादा ह्यांनी पुणे हाफ पिच लेजंड प्लेयर्सचा हाफ पिच क्रिकेट गौरव पुरस्कार 2025 देऊन सुवर्ण कळस चढवला. सर्व खेळाडूंनी स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला. दर्जेदार खेळामुळे स्पर्धा गगनाला भिडली. अनेक खेळाडू आतापर्यंत एकमेकांविरुद्ध खेळत होते ते एका टीममध्ये आल्यावर चांगले मित्र झाले. कायमचं घट्ट नातं तयार झालं. हाफ पिच अशी स्पर्धा कधीच झाली नाही, पण अशी स्पर्धा परत होणार हे 100%. पण ती स्पर्धा रोहित दादा लायगुडेच घेणार. ह्या स्पर्धेमध्ये मला जी संधी रोहित दादांनी दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. सर्व खेळाडू, सर्व संघ मालक, सर्व बक्षीसदाते आणि सर्व आयोजकांचे मनापासून धन्यवाद. आपल्या सर्वांचा मित्र, क्रिकेट समालोचक विनोद चोरगे.